जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले, करील ते काय नोहे महाराज, परी पाहे बीज शुद्ध अंगी, जयाने घातली मुक्तीची गवांदी, मिळविली मांदी वैष्णवांची, करील ते काय नोहे महाराज, परी पाहे बीज शुद्ध अंगी, तुका म्हणे तेथे सुखा काय उने, राहे समाधाने चित्ताचिया, करील ते काय नोहे महाराज, परी पाहे बीज शुद्ध अंगी विठ्ठला। यों तत्प्रविशं मम वाचमिमां प्रसुप्तां, संजीवयत्खिल शक्तिधर स्वधाम्ना, अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन्, प्राणां नमो भगवते पुरुषाय तुभ्यं, पाण्डुरंगा करो प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबा माझे सद्गुरु दास तुका, सेवेलागी सेवक झालो, मचा लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवभेर, तुकाराम 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 केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदोनी श्री चरण सद्गुरुचे, ते नमस्कारोनी आता मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या विठ्ठल। जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले, करील ते काय नोहे महाराज, परी पाहे बीज शुद्ध अंगी। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती मौली ज्ञानोबरायांच्या 725व्या बरोबर ना 725व्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या मावळ तालुका दिंडी समाजाच्या वतीनं श्री क्षेत्र वाकसई ते श्री क्षेत्र आळंदी
असा पायी वारी सोहळा त्या ठिकाणी उद्या सकाळी इथून प्रस्थान होणार आहे आणि म्हणून त्याच्या पूर्वसंध्येला माऊली ज्ञानोबरायांचं काही चिंतन घडावं या पवित्र उद्देशाने मावळ तालुका दिंडी समाजाच्या वतीनं सर्व वारकऱ्यांच्या माध्यमातून असलेली ही कीर्तनरूपी सेवा, पवित्र अशा कीर्तनरूपी सेवेकरता जो अभंग मी आपल्या समोर गायला तो अभंग देऊचे महान साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगमान्य श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबरायांचा माऊली ज्ञानोबरायांचं सामर्थ्य सांगणारा अभंग आहे. तुकोबरा या अभंगामध्ये माऊली ज्ञानोबरायांचं सामर्थ्य सांगतात. ते म्हणतात, ज्यांच्या द्वारामध्ये दारामध्ये प्रत्यक्ष सोन्याचा पिंपळ आहे आणि अंगामध्ये बळ आहे की रेड्यासारखा निर्बुद्ध प्राणी सुद्धा त्या ठिकाणी बोलू शकतो. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, ज्यांच्या दारामध्ये प्रत्यक्ष सोन्याचा पिंपळ आहे आणि अंगामध्ये बळ किती आहे तर निर्बुद्ध असणारा रेडा सुद्धा ज्यांच्या शक्तीने सामर्थ्याने त्या ठिकाणी बोलतो. अंगी ऐसे बळ रेडा बोले. तुकोबरा सांगतात त्या माऊलींना या जगामध्ये या विश्वामध्ये कुठलीच गोष्ट अशक्य नाही. करील ते काय नोहे महाराज, कुठली गोष्ट अशक्य नाही. फक्त माऊली काय पाहतात त्या साधकाच्या अंतकरणामध्ये असणारा भाव माऊली पाहतात. परिपाहे बीज शुद्ध अंगी, त्यांच्या असणाऱ्या चित्तामध्ये अंतकरणामध्ये असणारा शुद्ध भाव तो फक्त माऊली पाहतात. पुढं महाराज सांगतात, माऊली ज्ञानोबरायांनी या विश्वामध्ये अवतार घेऊन काय कार्य केलं. जयाने घातली मुक्तीची गवांदी, ज्या सुखाची समाधानाची शांतीची तुम्हाला प्रत्येकाला अपेक्षा आहे, आपल्याला त्या ठिकाणी आपण ते प्राप्त करण्यासाठी धडपड करतो. माऊली ज्ञानोबरायांनी त्या सुख शांती समाधानाची म्हणजे मोक्षाची त्या ठिकाणी तुम्हा आम्हा सर्वांना एक पंगत घातली. माऊली महाराज म्हणतात, जयाने घातली मुक्तीची गवांदी, म्हणजे त्या ठिकाणी एक पंगत माऊली ज्ञानोबरायांनी मोक्षाची तुमच्या आमच्यासाठी खुली केली. जयाने घातली मुक्तीची गवांदी. हे करत असताना माऊली ज्ञानोबरायांनी क्रांती केली की त्यांनी जो समाज जो होता विखुरलेला त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबरायांनी सर्वांना एकत्र केलं. मेळविली मांदी वैष्णवांची, सर्व वैष्णवांना त्या ठिकाणी एका छत्राखाली आणण्याचं काम माऊली ज्ञानोबरायांनी केलं. तुकोबरा सांगतात, अशा माऊलींच्या ठिकाणी ज्यांच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे, ज्यांच्या अंगामध्ये प्रत्यक्ष रेडा बोलवण्याचं सामर्थ्य आहे, त्यांना अशक्य अशी कुठलीच गोष्ट या जगामध्ये नाही. माऊली ज्ञानोबरायाने तुमच्या आमच्यासाठी मोक्षाची पंगत घातली. ते माऊली ज्ञानोबराय महाराज सांगतात, त्यांनी वैष्णवांची मांदी जमवली. त्या माऊली ज्ञानोबरायांच्या ठिकाणी जो कोणी जाईल महाराज त्याला सांगतात सुखाची कमतरता पडणार नाही. तुका म्हणे तेथे, माऊली ज्ञानोबरायांच्या द्वारामध्ये त्यांच्या दरबारामध्ये त्यांच्या पायाजवळ सुखाची कमतरता नाही. तुका म्हणे तेथे सुखा काय उणे, आणि जो कोणी त्यांना शरण जाईल राहे समाधाने चित्ताची या, करील ते काय नवे महाराज परी पाहे बीज शुद्धांगी विठ्ठला. म्हणून या विश्वामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला सुखाची शांतीची समाधानाची अपेक्षा. तुमचा आमचा प्रवास जो सुरू आहे हा प्रवास सुद्धा प्रत्येकाचा सुखाच्या अपेक्षेनं त्या ठिकाणी सुख मिळावं याच अपेक्षेने आपला प्रवास सुरू आहे. अनेक प्रमाण आपला सांगता येईल की संसार दुःखाचा आहे, संसार दुःख बांधवडी आहे किंवा संसारामध्ये दुःखच जास्त मिळतं. या अनेक प्रमाणावर आपल्याला सिद्ध करता येईल की संसार दुःखाचा आहे आणि अशा दुःखमूळ संसारामध्ये आम्ही जन्माला आलोय सुखाची प्राप्ती करण्यासाठी किंवा सुखाचा शोध घेण्यासाठी. विठ्ठला म्हणून महाराज सांगतात की ज्या ठिकाणी जी गोष्ट नाही आहे त्या ठिकाणी आपण जर त्याचा शोध घेतला तर शीम झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुद्धा संसारामध्ये सुख भोगतोय, सुख शोधतोय आणि त्यामुळं तिथं ते मिळत नाही, मिळणार नाही आणि कधी कुणाला मिळालं नाही. अशा असणाऱ्या संसारामध्ये आपण सुख शोधतोय. तर महाराज सांगतात हे सुख शोधणं म्हणजे आपलं मूर्खपणाचं आहे. माऊली ज्ञानोबराय त्या ठिकाणी एका ज्ञानेश्वरीमध्ये ओवी सांगतात, ते म्हणतात मृत्यूलोकी सुखाची कहाणी. अरे या मृत्यू लोकामध्ये सुख मिळेल अशी गोष्ट कोणी सांगत असेल
तर ते केवळ मूर्खपणाचं ठरेल. का? मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकिजेल कवनाचे श्रवणी, कैसी सुखनिद्रा अंथुरणी इंगळाच्या म्हणजे पेटलेल्या निखाऱ्याच्या अंथुरणावरती. एखादा म्हटला पाटील जाऊन मी झोपतो, शांत झोपतो, जमेल का? त्याची ती शेवटची झोप असेल. म्हणजे सुखाची त्या ठिकाणी अपेक्षा या मृत्यू लोकामध्ये संसारामध्ये करू नये, केली तर ती मूर्खपणाची ठरते. पण महाराज, आम्हाला जर आम्ही या मनुष्य देहाला आलोय, वास्तविक माणसाचा जन्म, माणसाचं शरीर तुम्हा मला प्राप्त झाले, तर ते कशासाठी झाले? तर सुखाची असणारी प्राप्ती करून घेण्यासाठी. निजात्म प्राप्ती लागोनी भगवान परमात्म्याने ही मनुष्य योनी निर्माण केली. कारण निर्माण करत असताना भगवान परमात्म्याची इच्छा आहे की त्याच्या जवळ असणारं जे सुख आहे ते सुख तुम्हा आम्हा सर्वांना मिळावं. म्हणून त्यांनी एवढे सगळे किती 83,99,999 जीव बाजूला ठेवले आणि नरदेह बनवला. एवढे सगळे जीव बनवले पण उपयोग झाला नाही. जे अपेक्षित होतं देवाला ते त्यांच्याकडून होऊ शकत नाही, म्हणून हा नरदेह बनवला. नरदेह बनवल्यानंतर आता भगवान परमात्म्याला इच्छा आहे की त्याच्याजवळ असणारं जे सुख आहे ते सुख तुम्हा आम्हाला प्राप्त व्हावं. भगवान परमात्म्याने आम्हाला दिलं. काय काय दिलं? दिले इंद्रिय, हात पाय, अनेक प्रमाणे सांगता येईल. देवानं आम्हाला सगळं काही दिलं, त्याच्यामध्ये असणारा जीव दिला. तेने हा जीव दिला दान. भगवान परमात्म्याने जीव सुद्धा तुम्हा आम्हाला दान दिला आणि त्यामध्ये आपल्याला आयुष्य दिलं. आता आम्हाला प्रत्येकाला या मिळालेल्या शरीराचा, मिळालेल्या आयुष्याचा उपयोग करून आम्हाला जीवनामध्ये सुखाची प्राप्ती करून घ्यावी, असं या नरदेहाचं एकूण साध्य आहे. विठ्ठल सुखाची प्राप्ती म्हणजे सुखाची प्राप्ती जीवनामध्ये करायची आणि जीवनामधून असलेलं दुःख घालवायचं, याला म्हणतात मोक्ष. त्या मोक्षाची प्राप्ती आम्हाला व्हावी यासाठी हा नरदेह मिळाला. पण मिळाला असल्यानं ते मोक्ष काय आहे, ते सुख काय आहे, ते ज्ञान काय आहे, हे ज्ञान मात्र तुम्हा आम्हाला नसल्यानं किंवा त्या ज्ञानाची आपण त्या ठिकाणी ते ज्ञान प्राप्त करून घेत नाही. म्हणून आपण सुखरूप असणारा जो एवढा नरदेह मिळाला, पण त्या नरदेहामध्ये सुद्धा येऊन संसारामध्ये आम्ही सुख शोधतो, सुख मिळत नाही. मग सुख जिथं शोधायला पाहिजे तिथं कुठं सुख मिळतं याचं ज्ञान नसल्यानं आम्हाला जीवनामध्ये दुःख भोगावं लागतं. आणि मग आपली होणारी अधोगती संतांना पाहवत नाही आणि मग ते संत मायबाप तुमच्या आमच्यावरती हिताचा उपदेश करतात. पुढते हे जनन देखवे जनन देखवे भगवान परमात्म्याने ज्ञान दिलं. ज्ञान देणारा भगवान परमात्मा, भगवान परमात्म्याने ज्ञान दिलं. पण ते ज्ञान भगवान परमात्म्याने जे तुम्हा आम्हाला दिलं ते ज्ञान भगवद्गीतेमध्ये संस्कृत भाषेमध्ये त्या ठिकाणी बंदिस्त होतं. संस्कृत भाषा जगासी कळेना, संस्कृत भाषा जगाला कळेला. ज्ञान त्या ठिकाणी ज्ञान तुम्हा आम्हाला ज्ञान होतं, पण ते ज्ञान तुमच्या आमच्या समोर प्रकट करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते माऊली ज्ञानोबरायांनी केलं. लोपले ज्ञान जगे इतने न ते कोणी, लोपले ज्ञान जगे अवतार पांडुरंग नाव केले ज्ञानी, भारती ज्ञान राजा नाव केले ज्ञानी, भारती ज्ञान राजा जे ज्ञान संस्कृत भाषेमध्ये होतं ते संस्कृत भाषेतलं ज्ञान माऊली ज्ञानोबरायांनी तुमच्या आमच्यासाठी खुल्लं केलं. म्हणून माऊली ज्ञानोबरायांचं तुमच्या आमच्यावरती अपार असणारं त्या ठिकाणी उपकार आहे. काय सांगू आता, या सर्व संतांचा उपकार आहे. या संतांमध्ये शिरोमणी असणारे या विश्वाची माऊली ज्ञानोबराय आहेत. म्हणून त्यांचा असणारा हा समाधी सोहळा आणि त्या समाधी सोहळ्यासाठी आता आपण सर्वजण या ठिकाणी उद्या प्रस्थान करणार. संपूर्ण विश्वामध्ये
त्या ठिकाणी हा समाधी सोहळा साजरा करतोय. महाराज 725 वर्ष झाली, 725 वर्ष झाली. आमचे वडील कधी गेले याची तारीख मला सुद्धा सांगता यायची नाही, तारीख सांगता यायची नाही. माऊली ज्ञानोबांना 700 वर्ष झाली. मग असं माऊली ज्ञानोबाने आम्हाला काय दिलं की 725 वर्ष झाली तरी सुद्धा आम्ही त्यांना विसरू शकलो नाही. आणि दिवसेंदिवस वर्षानुवर्ष तो सोहळा वाढत चालला, ते प्रेम वाढत चालले. संतांनी आम्हाला काय गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिला दिगंबर ईश्वरता विभूती, गेले दिगंबर ईश्वरता विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिला म्हणून माऊली ज्ञानोबारायांचं तुमच्या आमच्यावरती असणार जे उपकार आहे ते उपकार त्या ठिकाणी महाराज शब्दामध्ये व्यक्त करता येत नाही. असे माऊली ज्ञानोबाराय त्यांचा असणारा समाधी सोहळा. आपण सर्वजण भाग्यवान आहोत, सर्वजण भाग्यवान आहोत. का? तुमच्या आमच्यावरती भगवान परमात्म्याची कृपा आहे. कृपा अशी आहे महाराज की एवढ्या मोठ्या संकटातून सुद्धा, एवढ्या मोठ्या महामारीतून सुद्धा माऊली ज्ञानोबारायांनी, जगद्गुरु तुकोबारायांनी, भगवान परमात्म्याने तुम्हाला आम्हाला वाचवलं. कदाचित वारी करण्यासाठी वाचवलं असेल. म्हणून सकाळी उद्या सगळ्यांनी जे जे वाचलेत त्यांनी सकाळी उद्या या. म्हणून आपण त्या ठिकाणी भगवान परमात्म्याची कृपा आहे, संतांची कृपा आहे. म्हणून तुकोबाराय आज वर्णन करतात माऊली ज्ञानोबारायांचं. धरणेकरी माऊली ज्ञानोबारायांकडे गेलेला आहे. माऊली ज्ञानोबारायांनी तुकाराम महाराजांकडे पाठवला. तुकाराम महाराजांनी त्यांना 11 अभंग लिहून दिले, श्रीफळ दिला, तो तिथंच ठेवून गेला. विश्वास नाही. आणि मग माऊली ज्ञानोबारायांकडे त्या ठिकाणी गेल्यानंतर तुकोबाराय किती श्रेष्ठ आहेत हे माऊली ज्ञानोबारायांनी सांगावं. आणि तेच माऊली ज्ञानोबाराय किती श्रेष्ठ आहे, किती महान आहेत हे तुकोबारायांनी सांगावं. ही परंपरा आम्हाला संतांनी दाखवून दिली. आणि आज तुकोबाराय या विश्वाची माऊली ज्ञानोबाराय, त्या माऊली ज्ञानोबारायांचं ऐश्वर्य किती आहे आणि त्यांचा सामर्थ्य किती आहे हे सेवेला घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतो. जयाची द्वारी, जयाची द्वारी सोन्याचा
करील ते काय करील ते काय नव्हे महाराज करील ते काय करील ते काय नव्हे महाराज आगी ऐसे बळे बोले आगी ऐसे बळे बोले आगी ऐसे करील ते काय करील ते काय नव्हे महाराज करील ते काय करील ते काय नव्हे महाराज द्वारी सोन्याचा पिंपळ अंग्याचा बळलेला बोले अंग्याचा बळलेला बोले अंग्याचे बळलेला बोले द्वारी सोन्याचा पिंपळ अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात की त्या माऊली ज्ञानोबारायांचं ऐश्वर्य किती आहे. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, ज्यांच्या दारामध्ये प्रत्यक्ष सोन्याचा पिंपळ आहे आणि अंगामध्ये शक्ती किती आहे, बळ किती आहे, तर निर्बुद्ध असणारा रेडा सुद्धा त्या ठिकाणी तो रेडा वेद बोलतो एवढी ताकद माऊली ज्ञानोबारायांमध्ये आहे. म्हणून महाराज सांगतात की त्यांच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे. आपण अनेक वेळा त्या ठिकाणी आळंदीला गेलो, तो पिंपळ आहे त्याच्यावरती लिहिलंय सुवर्ण पिंपळ. मग अभंग वाचून कदाचित असं वाटेल की सोन्याचं म्हणजे गोल्डचा आहे का काय, तर त्याही पेक्षा मौल्यवान असणारा तो पिंपळ आहे. का? त्याच पिंपळाला माऊली ज्ञानोबरायांच्या आईनं सव्वा लक्ष त्या ठिकाणी प्रदक्षिणा घातल्या. आणि असा असणारा तो पिंपळ तुकोबाराय सांगतात तो सोन्याचा आहे. सोन्याचा या शब्दाचा अर्थ सांगताना अपेक्षित आहे की तो सुखाचा आहे, समाधानाचा आहे, शांतीचा आहे. मयत करून काही लोक घरी चालली होती. गावातील आजी 108 वर्ष आजी जंगली आजी वारली. आजीचं मयत करून लोक निघाली आणि मग जाता जाता चर्चा. फार लोकांनी सेवा केली, कुटुंबाने परिवाराने आजीची फार मोठं आयुष्य निर्माण झालं. फार आजीचा स्वभाव चांगला. आजी गेली आणि आजीचं सोनं झालं. एकानं ऐकलं आजीचं सोनं झालं. तो सकाळी उठला आणि स्मशानभूमीत गेला आणि जाळली होती आजीला. सगळं त्या ठिकाणी त्यांनी शोधायचा प्रयत्न केला. राग बाजूला काढले, अमुक तमुक. त्याला सोनं ते काहीच भेटलं नाही. हाडं भेटली, राग भेटली. जो बोलला होता त्याच्याकडे आला. म्हणलं का हो तुम्ही तर म्हणले आजीचं सोनं झालं. तो म्हणले मूर्खा, सोनं झालं म्हणजे आजीच्या जीवनाचं कल्याण झालं, तिच्या जीवनामध्ये सुख शांती समाधान. म्हणून प्रत्यक्ष शब्दाचा अर्थ तो काढायचा नाही, तो घ्यायचा नाही. संतांचं वाङ्मय जे असं आहे, संदीप महाराज प्रत्यक्ष शब्दाचा अर्थ संत वाङ्मयामध्ये घ्यायचा नाही आणि आपण बळवून घ्यायचा प्रयत्न करायचा नाही. तो नसन समजत एखाद्या चांगल्या माणसाकडून समजून घ्यायचा, असं संतांचं वाङ्मय. म्हणून इथं सांगितलंय ज्यांच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे. सोन्याचा म्हणजे सुखाचा, शांतीचा, समाधानाचा असणारा ते झाड आहे की जिथं गेल्यानंतर त्या सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा घातल्यानंतर एक सुख शांती समाधानाचा अनुभव येतो. हा त्यातला एक अर्थ झाला. दुसरा अर्थ असा अनेक महात्म्यांच्यात आपण तोंडून ऐकलंय की संसार जो आहे त्या संसाराला वृक्षाचं किंवा पिंपळाच्या झाडाचं दृष्टांत किंवा त्याला एक रूपक गीतेमध्ये सुद्धा
त्या ठिकाणी 15व्या अध्यायामध्ये त्या पहिल्या श्लोकामध्येच या संसार वृक्षाचं वर्णन करत असताना त्याला संसार वृक्षाला त्या पिंपळाच्या झाडाची किंवा वृक्षाची रूपक त्या ठिकाणी दिलेलं आहे. इथं तुकोबरायांना कदाचित असं अपेक्षित असेल की माऊली ज्ञानोबरायांच्या दारामध्ये आपण गेल्यानंतर तिथं संसार जो आहे तो संसार सुखाचा, समाधानाचा, शांतीचा झाल्याशिवाय राहणार नाही, याची प्रचिती आम्हाला आल्याशिवाय राहणार नाही, असंही कदाचित या शब्दातून, या असणाऱ्या अभंगाच्या चरणातून अर्थ निघू शकतो की ज्यांच्या दारामध्ये संसार दुःखाचा बाहेर आहे, संसार इकडं घरच्या दारामध्ये संसार दुःखाचा आहे, पण त्यांच्या दारामध्ये गेल्यानंतर तोच दुःखाचा संसार सुखाचा होतो. इतकं ऐश्वर्य माऊली ज्ञानोबरायामध्ये आहे. जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ. दुसरं सांगितलं माऊली ज्ञानोबरायांचं बळ सांगितलं. परी अंग्याईसे बरं रेडा बोले, अंग्याईसे बरं रेडा बोले, अंग्याईसे बरं रेडा बोले, अंग्याईसे बरं रेडा बोले. दयाने घातली मुक्तीची गावावी मेली निवासी, दयाची ये बरी सोन्याचा पिंपळ. तुकोबराय सांगतात माऊली ज्ञानोबरायांचं बळ किती आहे. अंगी ऐसे बळ रेडा बोले. रेडा बोलला यात नवल नाही महाराज, तो नसता बोलला तर नवल असतं. इतकी ताकद माऊली ज्ञानोबरायांमध्ये आहे. बोलला हे नवल नाही, तुझा नसता बोलला माऊली ज्ञानोबरायांचा स्पर्श झाल्यानंतर तर मग ते नवल झालं असतं. ताकद आहे, शक्ती आहे माऊली ज्ञानोबरायांमध्ये की निर्बुद्ध असणारा रेडा तो माऊलींच्या स्पर्शाने त्या ठिकाणी बोलवला. ही क्रांती आहे महाराज. हे समाजाला माऊली ज्ञानोबरायांनी दिलेला उपदेश आहे, एक संदेश आहे की अधिकार फक्त तुम्हाला नाही बोलण्याचा. तुम्ही कुठेतरी ज्ञानी असाल, तुम्ही कुठेतरी शक्तिवान असाल, कुठे तुम्ही बलवान असाल किंवा तुम्ही उच्च वर्णातील असाल म्हणून तुम्हाला सांगण्याचा अधिकार, बोलण्याचा अधिकार फक्त तुम्हाला आहे असं नाही. रेडा सुद्धा प्रसंगी जर त्याच्यावरती कृपा झाली तर तो सुद्धा बोलू शकतो. म्हणून अनेक निर्बुद्ध असणारे तुमच्या आमच्यासारखे, माझ्यासारखे माऊली ज्ञानोबरायांचं नाव घेतो आपण. कृपा झाली का नाही काय माहिती, पण काय त्यांचं नुसतं नाव घेतोय आपण. तर इथं आपण त्या ठिकाणी सेवा करतोय फक्त नाव घेतलं म्हणून, अजून तो कृपा व्हायची लांब आहे. मग त्यांच्या नावामध्ये ताकद आहे संतांच्या. तुकोबा इथं सांगतात ज्यांचं ऐश्वर्य दारात सोन्याचा पिंपळ आहे, ज्यांच्यात बळ आहे, निर्बुद्ध असणारा रेडा बोलवण्याची शक्ती आहे, त्यांना या विश्वामध्ये काहीही ते करू शकतात. त्यांना कुठली गोष्ट अशक्य नाही. अभंगाचं दुसरं चरण. करील ते काय, करील ते काय नोहे महाराज, करील ते काय, करील ते काय, करील ते काय नोहे महाराज, करील ते काय. हरि पाहे बिज सुधांगी, हरि पाहे बिज सुधांगी, हरि पाहे बिज सुधांगी, हरि पाहे बिज सुधांगी. करील ते गाय, करील ते गाय नोहे महाराज, करील ते गाय. हरि पाहे बिज सुधांगी,
माऊली ज्ञानोबरायांना या विश्वामध्ये कुठलीच गोष्ट अशक्य नाही असं तुकोबारा सांगतात. करील ते काय नोहे महाराज. त्यांना या विश्वामध्ये कुठलीच गोष्ट अशक्य नाही. माऊली ज्ञानोबरायांनी जीवनामध्ये जे जे काही केलं, त्यांनी नुसतं पाऊल टाकलं असेल तरी ते पाऊल सुद्धा त्या ठिकाणी फार मोठं काम करून गेलं. त्यांनी उच्चारलेला प्रत्येक शब्द हा तुमच्या आमच्यासाठी त्या ठिकाणी मंत्र आहे. त्यांच्या जीवनामध्ये आलेलं त्यांनी केलेलं चिंतन हा तुम्हा आम्हाला मिळालेला फार मोठा आशीर्वाद आहे. महाराज सांगतात त्यांना अशक्य काहीच नाही. का असं माऊली ज्ञानोबरायांना अशक्य या जगामध्ये काहीच नाही असं का? तर कोण आहेत माऊली ज्ञानोबराय? माऊली ज्ञानोबराय आहेत कोण? ते कुणाचा अवतार आहेत? महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर सखा महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर. अनेक प्रमाणातून आपल्याला सांगता येईल की माऊली ज्ञानोबराय भगवान परमात्म्याचे अवतार आहेत. प्रत्यक्ष माऊली ज्ञानोबराय म्हणजे महाविष्णू आहे. आणि या महाविष्णूचा अवतार असल्यानं भगवान परमात्मा स्वतः माऊली ज्ञानोबरायांच्या रूपानं आल्यानं अलौकिक शक्ती, अलौकिक ज्ञान, अलौकिक सामर्थ्य त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबरायांच्या कणाकणात त्या ठिकाणी भरलेलं आहे. म्हणून महाराज सांगतात की त्यांना या जगामध्ये अशक्य असं काहीच नाही. करील ते काय नोहे महाराज. त्यांना अशक्य काही नाही. पण तुकोबारा सांगतात परी पाहे बीज शुद्ध अंगी. पण माऊली ज्ञानोबराय त्यांना या जगामध्ये अशक्य काही नाही. तुमच्या आमच्यावरती ते कृपा करतील. पण महाराज सांगतात की माऊली ज्ञानोबराय त्या असणाऱ्या साधकाचं, त्या असणाऱ्या भक्ताच्या अंतकरणामध्ये असणारा भाव जो आहे, शुद्ध भाव, तो माऊली ज्ञानोबराय पाहतात. वास्तविक भगवान परमात्मा सुद्धा तुमच्या आमच्या अंतकरणामधला भाव पाहतो. देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ आची दुष्काळ तयार भगवान परमात्मा. आणि तेच ज्ञानोबराय असल्यानं माऊली ज्ञानोबराय सुद्धा तुमच्या आमच्या अंतकरणामध्ये असणारा शुद्ध भाव त्या ठिकाणी पाहतात. माऊली ज्ञानोबराय तुम्हाला आम्हाला संदेश देतात. माऊली ज्ञानोबराय तुम्हाला आम्हाला सांगतात. तुकाराम महाराज म्हणतात ज्याप्रमाणे माऊली ज्ञानोबराय तुमच्या आमच्या चित्तातला शुद्ध भाव पाहतात, तुम्हा आम्हाला सुद्धा तशी दृष्टी यावी, आपली नजर तशी व्हावी, आपली बघण्याची एक उंची तशी व्हावी की आम्हाला त्याच्यामध्ये शुद्ध भाव दिसावा. म्हणून आम्हाला काय दिसतं जगामध्ये? आम्हाला जगामध्ये काय दिसतं? तर जे आम्ही पाहतो, जे आम्हाला पाहायचं आहे तेच आम्हाला दिसतं. आता वारीला आपण निघालो. नवीन कोणा म्हटलं चला येता का वारीला? सहज लोक म्हणतात नको, तिकडे खूप अव्यवस्था असते, तिकडे घाण असते, तिकडे त्या ठिकाणी सुविधा नसते. सहज लोक म्हणतात. पण वारकऱ्यांना विचारलं ना, विचारायची गरज लागत नाही. उद्या निघायचे ना, आजच बॅगा भरून आल्यात का हो? त्यांना विचारलं म्हणजे तुम्हाला सगळं हे? ते म्हणतात आम्हाला कधी दिसलंच नाही. का दिसलं नाही? त्यांनी कधी बघितलंच नाही. काय बघायचं त्यामध्ये घाणीला? आम्हाला बघायचं असेल तर माऊली ज्ञानोबराय चाललेत ते पाहावे, जगद्गुरु तुकोबाराय चाललेत ते बघावं, अनेक संत मायबाप चाललेत ते बघावं. पण आम्ही बघतो काय? आम्हाला सुख आमच्या बापाने ठेवले का? आम्हाला काय पाहिलं पाहिजे? त्यातलं शुद्ध आम्ही पाहिलं पाहिजे. घाण पडली असेल तर त्या घाणीकडे आपण बघतो का? दुर्लक्ष करतो, त्या ठिकाणी ते बाजूला करतो किंवा पुढे निघून जातो. तसं जीवनामध्ये आलेले प्रसंग आहेत, जीवनामध्ये काही अशुद्ध गोष्टी आहेत, जीवनामध्ये काही घाण असतील, काही बाजूला सारा. या वाटेला जात असताना महाराज सांगतात तुम्ही
हरिनाम घेत चला. तुम्ही त्या ठिकाणी शुद्ध अंतःकरणाने भगवान परमात्म्याची सेवा करा. ती सेवा केली की मग माऊली ज्ञानोबरायांची कृपा व्हायला त्या ठिकाणी वेळ लागत नाही. कृपा त्याच वेळी होते ज्या वेळेस शुद्ध भाव निर्माण होतो. म्हणून त्या ठिकाणी चांगदेवासारखा असणारा योगी 1400 वर्ष जगलाला, अनेक त्याने मृत असणारे ते जिवंत केले, असा असणारा योगी, पण त्या योग्याला सुद्धा माऊली ज्ञानोबरायांना शरण यावं लागतं. का तर त्याशिवाय त्याला माहिती आहे जीवनामध्ये आपल्याला त्या ठिकाणी सुख मिळणार नाही, शांती मिळणार नाही, समाधान मिळणार नाही, आपला उद्धार होणार नाही. म्हणून असा असणारा योगी माऊली ज्ञानोबरायांना शरण जातो. तर आपण कुठले कोण, काय सामर्थ्य आपलं, काय ताकद आपली, काय ज्ञान आपलं? माऊलींच्या ज्ञानासमोर माऊली ज्ञानोबराय कोण आहेत? त्यांचं ज्ञान किती आहे? ज्ञानाचा सागर. त्यांनी दिलेल्या 9000 ओव्यांपैकी 500 ओव्या सुद्धा आम्हाला पाठ होत नाही. आणि जरी झाल्या तरी वेलांटी मात्र अमुक तमुक कुठं बिघडण सांगता येत नाही. म्हणून त्यापेक्षा सरळ माऊली ज्ञानोबरायांना शरण जायचं की बाबा मी निर्बुद्ध आहे म्हणून शरण गेलो. तुमच्या अंतःकरणामधला भाव माऊली ज्ञानोबराय पाहतील, तुमच्यावरती कृपा करतील. तुकोबराय सांगतात त्यांना काहीच अशक्य नाही, पण ते त्या महात्म्याच्या साधकाच्या अंतःकरणामधला शुद्ध भाव पाहतात. एकदा का तुमचा भाव शुद्ध झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव अनेक प्रमाणे सांगता येईल की एकदा का भाव शुद्ध झाला की देव दूर नाही. आता मी माझं सांगतो बरं, सगळं आहे, सगळं उपलब्ध झालंय, फक्त कमतरता महाराज भावाची आणि त्यातल्यात शुद्ध भावाची. तेवढंच जमलं की आपला अजून त्यामध्ये आपला आनंद स्वतःला घेता येईल. आपल्याला संतांची कृपा त्या ठिकाणी त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेता येईल. म्हणून माऊली ज्ञानोबराय त्या महात्म्याच्या अंतःकरणामधला शुद्ध भाव पाहतात. आणखी माऊली ज्ञानोबरायांचं विशेष कार्य काय आहे तर माऊली ज्ञानोबरायांनी तुमच्या आमच्यासाठी सुखाची मोक्षाची भली मोठी पंगत तुम्हा आम्हाला दिली. अभंगाचं 3रं चरण. जयानी घातली मुक्तीची गवादी, जयाने 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 घातली मुक्तीची गवादी. लविली माने वैष्णवांची, मेळविली माने वैष्णवांची, करिलो ते काल मोह महाराज, करिलो ते काल मोह महाराज. विशेष असं तुमच्या आमच्या जीवनामध्ये एक क्रांती, एक उत्कर्ष निर्माण करणारं कार्य माऊली ज्ञानोबरायांनी केलं असं तुकोबराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. कुठलं काम केलं माऊली ज्ञानोबरायांनी तर तुकोबराय सांगतात
जयाने घातली मुक्तीची गवांदी. शब्दाचा अर्थ घेतला की ज्याने माऊली ज्ञानोबरायांनी तुमच्या आमच्यासाठी मुक्तीची मोक्षाची पंगत तुम्हा आम्हाला दिली. ही पंगत माऊली ज्ञानोबरायांनी जी तुम्हा आम्हाला दिली ती पंगत आहे मोक्षाची, असं तुकोबरा सांगतात. मोक्ष या शब्दाचा, मुक्ती या शब्दाचा अर्थ असा आहे अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती, तया नाम मोक्ष. दुःख जीवनातलं घालवायचं आणि जीवनामध्ये सुख प्राप्त करून घ्यायचं याला म्हणतात मोक्ष. आणि त्या मोक्षाचीच प्राप्ती करून घेण्यासाठी तुम्हा आम्हाला नरदेह मिळाला, पण आपल्याला तो मोक्ष मिळतो कुठं याचा पत्ता सापडत नव्हता. पत्ता मिळणं फार आवश्यक आहे. एखाद्या ठिकाणी आपण निघालो, तिला जायचंय, पोहोचायचंय, पण पत्ता जर नसेल, ते कुठं निश्चित ठिकाण आहे हे जर माहीत नसेल, कुठं निघालो काहीच माहित नाही, चाललाय. सुखाच्या प्राप्तीची, मोक्षाच्या प्राप्तीचा पत्ता, ते ठिकाण आम्हाला माऊली ज्ञानोबरायांनी दिलं. माऊली ज्ञानोबरायांनी आम्हाला पंगत दिली. पंगतचा अर्थ काय? पंगत या शब्दाचा अर्थ असा आहे की जे मिळतं तो प्रसाद असतो. पंक्तीमध्ये जे मिळतं, लग्नातली पंगत नाही, आपली पंगत पकडायची. पंक्तीमध्ये मिळतं तो प्रसाद असतो. पंक्तीमध्ये जे मिळतं ते सर्वात तुमच्या आमच्यासाठी ते फुकट असतं. आणि पंक्तीमध्ये जे मिळतं त्यामध्ये खाण्यामध्ये आणि खाऊ घालण्यामध्ये प्रेम असतो, मान सन्मान असतो. म्हणून माऊली ज्ञानोबरायांनी आम्हाला जेवण दिलं, आम्हाला पंगत दिली. या पंक्तीमध्ये त्यांनी जे दिलं तो प्रसाद आहे. म्हणून जसं तुम्ही आम्ही जातो पंक्तीला जेवायला, तसं माऊली ज्ञानोबराय सुद्धा एकदा पंक्तीला जेवायला गेले. कुणाच्या? अर्जुनाच्या पंक्तीला जेवायला गेले. माऊली म्हणतात भगवान परमात्म्याने माऊली अर्जुनाला गीतारूपी जेवणाची पंगत त्या ठिकाणी ताट वाढलं होतं. सहज ब्रह्मरसाचे पारणे, गीतारूपी तत्वज्ञानाचं ताट भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला वाढलं. माऊली ज्ञानोबराय म्हणतात आम्ही त्या ठिकाणी सहज औचित त्या ठिकाणी गेलो. त्या असणाऱ्या मंदिरामध्ये भगवान परमात्मा आपल्या प्रियतम असणाऱ्या अर्जुनाला ही पंगत, हे ताट त्याला वाढलेलं आहे. आणि तितक्यामध्ये अखंड समाज, सुखासाठी, शांतीसाठी, समाधानासाठी तडफड करणारा समाज माऊली ज्ञानोबरायांच्या मागं चाललेला आहे. माऊली ज्ञानोबरायांनी तुम्हा आम्हाला विश्वास दिला, संतांनी आम्हाला विश्वास दिला की जर आमच्या मागे याल तर कमी पडणार नाही, याल तरी यारे लागे. विश्वास दिला म्हणून आम्ही सगळे माऊली ज्ञानोबरायांच्या मागं निघालो. कुठं जायचंय माऊली बरोबर? कशासाठी जायचंय? तर आम्हाला सुख पाहिजे, आमच्या जीवनातले दुःख घालवायचंय, चिंता घालवायची, भय घालवायचंय. मी कोण आहे विश्वामध्ये? तर आम्हाला सांगितलं संतांनी की माऊली ज्ञानोबा आहे, त्यांच्या मागं चला. म्हणून माऊली ज्ञानोबा निघाले. माऊली ज्ञानोबरायांनी एक प्रतिज्ञाच केली की मी या विश्वामध्ये कुणालाच दुःखी ठेवणार नाही. हा सगळा संसार अवघाती संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, आनंदे भरीन तिन्ही लोक. अवघाती संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, आनंदे भरीन तिन्ही लोक. अवघा संसार सुखाचा करायचा हा ध्यास माऊली ज्ञानोबरायांनी धरला. माऊली ज्ञानोबरायांनी निघाले. कुठे निघाले? जाई नगे माये तया पंढरपुरा, भगवान परमात्म्याकडे निघाले. तुम्हा आम्हाला सगळ्यांना घेऊन दरमजल करत हा प्रवास सुरू झाला. त्या ठिकाणी पंढरपुरामध्ये पोहोचला. पाहिलं पंढरपूरमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी अनेक प्रसंग झाले,
अनेक लोकांनी शंका निर्माण केल्या की खरोखर आपण यांच्याबरोबर आलोय, खरोखर आम्हाला हे देतील का, यांच्यामध्ये शक्ती आहे का, सामर्थ्य आहे का. अनेक संतांनी अनेक लोकांना त्यांच्या शंकेचं निरसन केलं. एकनाथ महाराज म्हणले काळजी करू नका, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, काळजी करू नका, हा कृपाळू आहे, उदार आहे. संत जनाबाईंनी सांगितलंय बाबा काळजी करू नका, हे ज्ञानी आहेत, नुसते ज्ञानी नाही, ज्ञानाचा सागर सखा सुद्धा पुढे सरसावले. ज्ञानी यांचा गुरु राजा महाराज सर्वांनी कौतुक केलं, सर्वांनी वर्णन केलं. आणि मग सगळ्यांना खात्री झाली की आपण ज्याच्या मागे गेलोय ना आपण नशिबावर आहे, भाग्यवान आहोत. म्हणून माऊली ज्ञानोबा आहे आता आम्हाला सुख देणार आहे, शांती देणार आहे, समाधान देणार आहेत. म्हणून अखंड समाज त्यांच्याकडे पाहतोय. माऊली ज्ञानोबा आहेत त्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये पोहोचले. पांडुरंगाच्या मंदिरामध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी पाहिलं की मंदिराचं दार बंद आहे. म्हणून दरवाजा ठोठावला, दरवाजा उघडला, आतमध्ये पाहिलं तर भगवान परमात्मा आणि अर्जुन. भगवान परमात्मा वाढतोय, अर्जुन जेवायला बसलेला आहे, ताट तयार आहे. माऊलींना पाहिलं भगवान परमात्म्याने, वा या माऊली. माऊलींना आतमध्ये घेतलं. असणाऱ्या मंदिराचा दरवाजा पुन्हा बंद झाला. अखंड समाज तिकडे पाहतोय, लक्ष लावले दरवाजाकडे. माऊली आता काय करणार आहेत. आतमध्ये गेले. देव म्हणतात माऊली अर्जुन जेवतोय, तुम्ही जेवायला बसा. अर्जुनाच्या शेजारी अहो अर्जुनाची पंक्ती, अर्जुनाच्या पंक्तीला माऊली ज्ञानोबराय म्हणतात देवानं मला बसवलं. ताट वाढलं, वदनी कवळ घेता जो काही श्लोक असेल तो श्लोक झाला. अर्जुन युद्ध करून त्या ठिकाणी दमलेला आहे. म्हणून अर्जुनाने विचार केला नाही, जेवायला सुरुवात केली. माऊलींचं ताट समोर वाढलंय, माऊली जेवेना. देव म्हटले माऊली का जेवत नाही. जे अर्जुनाला वाढले ना तेच तुम्हाला आहे, कुठेही कमी केली नाही. का जेवत नाही. तिकडं अर्जुन येऊ द्या आमटी, येऊ द्या भात, येऊ द्या, अजून चालू आहे अर्जुनाचं. एक एक श्लोक अर्जुन खातोय घेतोय. माऊली जेवेना. म्हणून देवाने विचारलं काय झालं माऊली. माऊलीने देवाला उत्तर दिलं, देवा अरे मी एकटा कसा जेवू. बघ म्हटलं बाहेर असंख्य समाज माझ्या बरोबर आलाय, मला त्यांना पण काहीतरी दिलं पाहिजे. देव म्हटले काही हरकत नाही, हे ताट हा प्रसाद मी एकटा खाऊ शकत नाही. म्हणून माऊली ज्ञानोबा उठले, हातामध्ये ताट घेतलं आणि त्या रावळाच्या दरवाजापर्यंत आले. दरवाजा उघडला गेला. जसं माऊली ज्ञानोबरायांना पाहिलं समाजाने गजर केला, माऊली ज्ञानेश्वर महाराज की प्रचंड गजर झाला. आणि लोकांनी माऊली ज्ञानोबरायांचा गजर केला. हातामध्ये ताट आहे, लोक पुढे सरसवले, म्हटले माऊली आम्हाला द्या, आम्हाला द्या, आम्हाला द्या. माऊली म्हणले काळजी करू नका, तुम्ही पंगत करा, बसा जेवायला. आणि जेवायला बसल्यानंतर अनेक प्रकारची लोक होती महाराज. ज्ञानी होते, त्यांची पंगत वेगळी बसली. आम्ही ज्ञानी आहे, बाजूला वेगळी सेपरेट पंगत, इकडे येऊ नका, तिकडे जा. ज्ञानी लोकांनी सेपरेट पंगत केली, सगळ्याला होकस हुसकला बाजूला. त्यातले काही योगी होते, त्याला बाजूला, इकडे दुसरी पंगत, योग्यांची पंगत झाली. त्यातले काही साधक होते, त्यांची पंगत वेगळी. आणि माझ्यासारखे अगदी गरीब अनाथ, त्याला कुणीच काय नाही, कोण जेव्हा देते, कुठंतरी कोपऱ्याला उभं राहिली. माऊली ज्ञानोबा ते प्रसाद ताट घेऊन आले. पहिले पंक्तीत घुसले ज्ञान्यांच्या. आणि त्या ज्ञान्यांना माऊली ज्ञानोबा यांनी जेवण वाढलं, पंगत वाढली. कशाची.
अतिशय सुंदर प्रमाण दिलं. हे प्रमाण माऊली ज्ञानोबराय लोकांनी पंगत बसली. तुकोबराय पंक्तीतून फिरले, गप नीट जेवायचं, सेवितो हा रस मी पण खातोय, मी पण खाल्लंय, वाटितो अनेका, तुम्ही त्या ठिकाणी हा प्रसाद कसा घ्या ते सांगितलं तुकोबरायांनी. आणि मग माऊली ज्ञानोबराय ताट घेऊन ज्ञान्यांच्या पंक्तीमध्ये गेले आणि त्या ज्ञान्यांना अमृतानुभवाचं जेवण त्या ठिकाणी वाटलं. दुसरी पंगत होती ती योग्यांची, त्या ठिकाणी चांगदेव 65 वाढली. पुढे गेले. तिसरी पंगत होती साधकांची, तिथं 9000 ओव्यांची, त्या ठिकाणी ती ज्ञानेश्वरीचं जेवण त्या ठिकाणी दिलं. आणि शेवटी माझ्यासारखे बाजूला उभे राहते ज्यांच्याकडे कुणाचंच लक्ष नाही. माऊली म्हणले तुम्हाला जेवायचं नाही का? म्हणले आम्हाला जेवायला कोण घालतंय, आमचं कुणीच नाही. मग तुमचं कुणी नाही ना, तर तुमचा मी आहे. अनाथांची माय ज्ञानाबाई माझी, अनाथाची माय. अरे आई व्हायचं असेल तर माऊली ज्ञानोबराय तुम्हाला आई म्हणून व्हावी असं वाटत असेल विनेकरी महाराज, तर अनाथ झालं पाहिजे आपण, आपलं कोण नाही असं भूमिका ज्या वेळेस होईल ना, त्याच वेळेस माऊली ज्ञानोबराय आपली आई होईल, आपली माय होईल. मग ती पंगत असणारेच अनाथ त्यांना जवळ घेतलं माऊली ज्ञानोबरायांनी आणि त्यांच्यासाठी 27 अभंगाचा हरिपाठ त्यांना दिलं. अशी पंगत माऊली ज्ञानोबरायांनी तुकोबाराय सांगतात सुखाची पंगत दिली. ज्ञानाला अमृतानुभव दिला. किती ज्ञान आहे तुझं, घास तिथं समाधान. योग्याला चांगदेव 65 दिली, घे अभ्यास करून. साधकाला, तुमच्या आमच्या सारख्या साधकाला ज्ञानेश्वरी दिली. कर पारायण, कर पारायण. आणि मग ज्यावेळेस काहीच जमलं नाही, मग त्यावेळेस नामदेव महाराज सांगतात आता दमला ना तू, मग आता एकतरी ओवी अनुभवावी, त्या ओवीचा अनुभव घे. साधक सुद्धा त्या ठिकाणी प्रसन्न झाले, समाधानी झाले. आता शेवटी तुमच्या आमच्या सारखे सामान्य होते, त्यांना हरिपाठ दिला. म्हटले माऊली का हो, त्यांना तुम्ही एवढं वाढलंय, ज्ञानाला अमृत अनुभव, योग्यांना चांगदेव 65, इकडं साधकांना ज्ञानेश्वरी, आणि आम्हाला काय एवढंच हरिपाठ, एवढंच. माऊली म्हणजे त्यामध्ये ताकद आहे. पुण्याची गणना कोण करी, पवित्राची होय देह त्यांना, पवित्राची होय देह त्यांना, पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय देह त्याचा. हरी माग कीर्ती मुखे धरी माया, पवित्राची होय पवित्राची होय दादा. हरी माग कीर्ती मुखे धरी माया, पवित्राची होय दादा, पवित्राची होय देह हरिपाठ नावाचा ग्रंथ दिला. हे सगळं आवश्यकच आहे, यामध्ये ताकद आहे. पण हरिपाठ दिसायला लहान, गडी लहान, तसं दिसायला लहान, पण त्या ठिकाणी काम मात्र, इफेक्ट मात्र, गुण मात्र त्या ठिकाणी हरिपाठामध्ये ताकद आहे. म्हणून आपण काय करावं, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, किंवा 4ही मोक्ष त्या ठिकाणी प्राप्त करून देण्याची ताकद त्या हरिपाठामध्ये आहे. म्हणून सर्वांना माऊली ज्ञानोबरायांनी पंक्तीमध्ये बसवलं आणि सगळ्यांचं समाधान केलं. जयाने घातली मुक्तीची गवांदी, मिळविली मांदी वैष्णवाची. माऊली ज्ञानोबरायांनी काय केलं, माऊली ज्ञानोबरायांनी मोठी क्रांती केली की त्यांनी सगळ्यांना एकत्र केलं. सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना केलं. अनेक जातीपातीतल्या भिंती माऊली ज्ञानोबरायांनी तोडल्या. माऊली ज्ञानोबराय स्वतः म्हणतात या ती कुळ माझे गेले हरपण. माऊली ज्ञानोबरायांनी हे सगळं सोडून दिलं आणि तुम्हा आम्हाला माऊली ज्ञानोबरायांनी संतांनी हाक केली, यारे यारे लहान थोर सर्वांना एकत्र केलं. मिळविली मांदी वैष्णवांची, वैष्णवांची मांदी, वैष्णव जनांना एकत्र आणण्याची क्रांती कुणी केली असेल तर ती माऊली ज्ञानोबरायांनी केलेली आहे. म्हणून तुकोबराय त्या सांगतात की ज्यांच्याकडे ऐश्वर्य आहे, दारात सोन्याचा पिंपळ आहे, ज्यांच्या अंगामध्ये बळ आहे, शक्ती आहे, सामर्थ्य आहे, की निर्बुद्ध असणारा रेडा त्या ठिकाणी बोलेल, निर्जीव असणारी भिंत त्या ठिकाणी चालेल, ही ताकद ज्यांच्यामध्ये आहे
त्यांना या जगामध्ये अशक्य काहीच नाही अशा माऊली ज्ञानोबराने तुम्हा आम्हाला सुख शांती समाधान आनंदाची नाम मोक्षाची पंगत त्या ठिकाणी घातली, सर्वांचं समाधान केलं, जीवनामध्ये सुखी केलं, वैष्णवांची मांदी मिळवली. तुकोबराय शेवटी सांगतात, ज्यांना कुणाला सुख पाहिजे असेल त्यांनी तिथं जावं, त्या ठिकाणी सुखाची कसलीच कमतरता नाही. अभंगाचं शेवट. हा तुका म्हणे तेथे सुख काय उडे, हा तुका म्हणे तेथे सुख काय उडे उडे, तुका म्हणे तेथे सुख काय उडे, तुका म्हणे तेथे सुख काय उडे, राये समाधानाची तजिया, राये समाधानाची तजिया, करील ते गाये नोहे महाराजा, करील ते गाये नोहे महाराजा, राहे समाधानाची तेथे राहे समाधानाची तजिया, करील ते गाये नोहे बरी पाहे बीज शुद्ध अंगे, तुकोबराय शेवटी सांगतात की त्या माऊली ज्ञानोबरायांच्या असणाऱ्या दरबारामध्ये तुका म्हणे तेथे सुखाकाय उणे, राहे समाधाने चित्ताची. या भगवान तिथं माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी त्यांच्या असणाऱ्या दरबारामध्ये सुखाला काही कमतरता नाही. का हो? का कमतरता नाही? तर त्या ठिकाणी आम्हाला काय मिळतं, तर त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबरायांची कृपा होत असताना आम्हाला अखंड भगवान परमात्म्याचं नाम जे माऊली ज्ञानोबराने तुम्हाला आम्हाला दिलंय ते अमृतासारखं आहे. अमृत
भगवान परमात्म्याचं नाव हे अमृतासारखं आहे. अमृत ज्याप्रमाणे संजीवनी देतं तसं भगवान परमात्म्याचं नाव हे अनेक दुःखावरती, अनेक रोगावरती, अनेक असणाऱ्या संकटावरती त्या ठिकाणी जालिम औषध आहे, जालिम इलाज आहे. म्हणून अमृतासारखं असणारं नाव ते आम्हाला संतांनी दिलं. त्याचा एकदा उच्चार करूया. विठोबा जयाची द्वारे सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोरे, करील ते काय नव्हे महाराज, परिपाहे बीज शुद्ध अंगी. आपली वेळ संपलेली आहे. शेवटी तुकोबाराय सांगतात की त्या माऊली ज्ञानोबारायांच्या दरबारामध्ये तिथं गेल्यानंतर सुखाला कमी पडणार नाही. आणि आम्हाला सुख पाहिजे, शांती पाहिजे, समाधान पाहिजे. त्याचं ठिकाण कुठं असेल तर ते संतांच्या पायी आहे. सुख वसे हेची ठाई बहुपायी, सुख कुठं आहे तर ते संतांच्या पायी आहे. आणि त्या संतांचं पायाचं दर्शन घेण्याची एक संधी भगवान परमात्म्याने आम्हाला दिली, कृपा केली, आम्हाला जिवंत ठेवलं. म्हणून सुरुवातीलाही बोललो भाग्यवान आहोत आपण. गेलेले महाराज आपल्यातले देवाजवळ गेले, आपण इथं राहिलोय. बर्वे झालो आजीवरी, बर्वे झाले आजीवरी, नाही पडलं मृत्यूच्या आहारी, बघून आलो येथवरी, उरले ते हरी अगदी शॉर्टकट मध्ये बरं झालं, कृपा झाली की भगवान परमात्म्याने आम्हाला जिवंत ठेवलं. जर आपण त्यात सापडलो असतो, कसली वारी कसलं सुख, म्हणून असं समजायचं की आपण मेलोय आणि देवानं आम्हाला वारीसाठी जिवंत ठेवलंय. म्हणून याच भावनेने मावळ तालुका दिंडी समाजानं पुन्हा एकदा मोठ्या उत्साहानं ही वारीची तयारी केली, वारीची व्यवस्था केली. तुमच्या आमच्या ते सर्व त्या ठिकाणी हा मार्ग खुला केला. आणि उद्यापासून सकाळी 8 वाजता बरोबर इथून त्या ठिकाणी प्रस्थान होणार आहे. आपण सगळेजण वारकरी त्यामध्ये सहभागी होऊया. दिंडी समाजाचं वैभव त्या ठिकाणी वाढवूया. माऊली ज्ञानोबारायांची कृपा या निमित्तानं तुम्हा आम्हाला घेता येईल, ती सेवा करता येईल. म्हणून सर्वांनी त्या ठिकाणी शुद्ध भावानं, कारण माऊली ज्ञानोबारांना ते लागतं बरं का, शुद्ध भाव घरी ठेवू नका, तो घेऊन या. कारण तिथं जर आपण शुद्ध भाव घरीच ठेवला आणि आपण चालत जाऊ ना तर तिकडे लोटांगण घेत जाऊ, त्याचा उपयोग होणार नाही. म्हणून शुद्ध भाव कोणीच घरी ठेवू नका. ज्याचा त्याने स्वतःचा स्वतः त्या ठिकाणी घेऊन या. आणि माऊली ज्ञानोबारायांचा हा सोहळा आम्हाला ज्यासाठी भगवान परमात्म्याने जिवंत ठेवलं, बाकी सगळं सोडून द्या, विसरून जा आणि उरले ते हरी तुम्हा समर्पण, या विचारानं त्या ठिकाणी या सोहळ्यामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हा अशी मावळ तालुका दिंडी समाजाच्या वतीने आपल्याला विनंती करतो. आणि या ठिकाणी या पूर्वसंध्येला ही कीर्तनरूपी सेवा दिंडी समाजाच्या वतीनं झाली. म्हणून दिंडी समाजाचं त्या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आपण सर्वजण भगवान स्वरूप श्रोतृगण या ठिकाणी उपस्थित आहात. आता आपण सगळे आनंदी आहोत का? अरे बऱ्याच वर्षाने आपल्याला त्या ठिकाणी सोहळ्यामध्ये सहभागी होता येते. इथं कीर्तन ऐकण्याचा, बघण्याचा आपला योग आला माग. किती कोण असायचं नसायचं, कोण आहे कोण नाही, कितीतरी समस्या निर्माण व्हायच्या. पण आता महाराज अनेक टाळकरी महाराज मंडळी खाली बसले. हे तुम्ही केलेली सेवा आहे, तुम्ही लोकांनी, जुन्या लोकांनी, आणि त्या सेवेचं फळ आता आम्हाला खायला मिळते. आम्ही भाग्यवान, आम्हाला काही कष्ट पडले नाही, आम्ही आयते येऊन उभं राहिलोय. तुम्ही सगळ्या लोकांनी खूप सेवा केली. तुमचं सर्वांचं आमच्या तरुण महाराज मंडळींच्या वतीनं आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करतो. ज्या संत मायबापांनी आम्हाला हा मार्ग दाखवला, आमच्यावरती उपकार केले, त्यांचं एकदा भजन करूया. ज्ञानेश्वर माऊली
शेवटी 1-2 मिनिटं भैरवी होईल. तर आम्ही सुद्धा कीर्तनात टाळ घेतल्यानंतर त्याची आशा केलेली आहे, म्हणून आपले सगळे महाराज मंडळी आहेत. 1-2 मिनिटं भैरवी व्हा शेवटची. तुका म्हणे त्याचे सुख काय ऊने, तुका म्हणे त्याचे सुख काय ऊने, तुका म्हणे त्याचे सुख काय ऊने, तुका म्हणे त्याचे सुख काय ऊने. समाधान चित्ताचे या राय समाधान चित्ताचे एकदा त्याच्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा. आपली श्रीमंती बरं काही आपल्या सांप्रदायिक श्रीमंती आहे, म्हणून खूप मोठा नक्कीच होणार आहे. कारण वडील आहेत, वडिलांचे वडील आहेत आणि त्या वडिलांचे वडील सुद्धा आहेत. म्हणजे 4 पिढ्याची त्यांची परंपरा आहे. आणि आज सुद्धा वारकरी सांप्रदायिक सेवा करणारे कुटुंब आहे. कौतुक करायचं नाही, कौतुक करायला आहे, आपण कौतुक करायचं नाही म्हणजे कसं वेगळ्या उद्देशाने करायचं नाही. त्यांचं कौतुक, त्यांची कीर्ती भगवान परमात्मा त्या ठिकाणी त्यांच्या सेवेतून त्यांना देणार आहे. म्हणून ही सेवा आहे त्यांच्या कुटुंबाची, परिवाराची. आणि त्या सेवेला आलेलं हे फळ आहे महाराज. निश्चित ते फळ शुद्ध बीजापोटी फळे रसाळ आले, असं रसाळ फळ त्या ठिकाणी निर्माण होणार आहे. प्रेम दिलं,
त्याग केला, कष्ट केले, थोडं घासलं तर मग हे सगळं निर्माण होतं. कारण याने नुसतं होत नाही, सगळं लागतं, सेवा लागते, आपल्या वाडवडिलांची पूर्वजांचे काहीतरी पुण्यही लागते, म्हणून इथं येण्याचं एक भाग्य प्राप्त होतं. आपण सगळेजण भाग्यवान आहोत. आपल्या सर्वांच्या मागं आपल्या आई वडिलांची, आपल्या पूर्वजांची, आपल्या संत मायबापांची कृपा आहे. म्हणून त्याच कृपेच्या अनुषंगाने या ठिकाणी झालेली कीर्तन सेवा आपल्या सर्वांच्या चरणी अर्पण करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण करून देतो. जय विठ्ठल. Thank you.